नमस्ते. नमस्ते. आज आपण कसबे डिग्रज येथे एक नामांकित प्लॉट व्यावसायिक आहेत अरुण पवार, म्हणजेच ज्यांना गावातील सगळे सुरुवातीपासून आमदार या नावाने ओळखतात. तर यांच्याकडे आपण आलेलो आहोत. हायवे पासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत एक त्यांनी कसबे डिग्रज गावालगत ओम पार्क नावाने या भागात प्रथमच क्लिअर टायटल आणि कलेक्टर NA असलेली जवळपास 2 एकर जागा डेव्हलप केलेली आहे. तर त्या संदर्भात आपण त्यांची इथं भेट घेतोय आणि त्यांच्याकडून या प्लॉट संदर्भातल्या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्ते पवार साहेब. नमस्ते पवार साहेब, आपण या व्यवसायात म्हणजे प्लॉट व्यावसायिक म्हटलं तर आपण बघतो की कमिशन एजंट आले, परत त्यातून बऱ्याच लोकांनी स्वतःच्याच नंतर जागा घ्यायला चालू केल्या आणि हळूहळू त्यात त्यांचा चांगला जम बसलाय आणि एक नावाजलेले व्यावसायिक म्हणून ते ह्या क्षेत्रात उतरले आहेत. तर आपला पण काहीसा अनुभव तसाच असावा, कारण कसबे डिग्रज हे आपलं मूळ गाव आहे आणि या मूळ गावात आजूबाजूला पण आणि गावातल्या लोकांच्या पूर्वीपासून वडिलोपार्जित घेतलेल्या ज्या जमिनी आहेत तर त्याचे डेव्हलपमेंट सध्या काळानुसारच आपण बघतोय आणि काळाला अनुसरूनच आपण बघतोय की प्रत्येकजण आपापल्या ज्या लँड आहेत ते आता शेती जमत नाही म्हणून त्या डेव्हलप करायला काढलेल्या आहेत. तर या संदर्भात आपण गुंटेवारी क्षेत्रातल्या आतापर्यंतचे बरेच प्लॉट्स विकलेत आणि बऱ्याच जागा डेव्हलप केलेल्या आहेत, परंतु ही कलेक्टर NA आणि क्लिअर टायटल असलेली पहिलीच जागा या भागातली पूर्ण म्हणजे हा जो पट्टा आहे सांगलवाडीपासूनचा पुढेपर्यंत, तर ही माझ्या मते पहिलीच जागा आहे आणि जी आपण डेव्हलप केलेली आहे. तर यातून तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय प्रकार म्हणजे कष्ट घ्यावे लागले किंवा ही NAची जागा आपण विकावी, तर ही संकल्पना कशा पद्धतीने तुमच्यामध्ये रुजली आहे? 2015 सालापासून या प्लॉट व्यवसायामध्ये आम्ही उतरलो. सुरुवातीला गुंटेवारी क्षेत्रामध्ये प्लॉट पडले. गुंटेवारी क्षेत्रातले प्लॉट लोकांना स्वस्त वाटायचे, परंतु क्लिअर टायटलयुक्त प्रॉपर्टी बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच लोकांचा निर्माण व्हायला लागला की आपणाला NA प्लॉट हवे. त्यामुळे गुंटेवारी क्षेत्रातले 10-12 एकर प्लॉट पाडून यशस्वीरित्या आपण ते विकले. पण लोकांची प्लॉटधारकांची मागणी लक्षात घेता NA प्लॉट करण्याची एक संकल्पना आमचे मित्र सुशील शिंदे, सुहास शिंदे यांना बोलून दाखवली आणि त्यांच्या माध्यमातून सदरचं क्षेत्र जे आहे ते पूर्ण 2 एकर NA केलेलं आहे. त्यामध्ये साधारण 22 प्लॉट पडलेले आहेत. त्यामध्ये 8 गुंठ्याचा ओपन पीस सोडलेला आहे. 30-40 फूट रस्ते सोडलेले आहेत. या ठिकाणी लोकांचा प्लॉटधारकांचा प्लॉट घेण्याचा उत्साह चांगल्या पद्धतीनं आम्हाला अनुभवास मिळत आहे आणि NA प्लॉट हे असल्यामुळे लोकांना त्या प्लॉटवरती कर्ज मिळतं आहे. स्वतःच्या नावावर कर्ज मिळत असल्यामुळे स्वतः डेव्हलप वैयक्तिकरित्या करत असल्यामुळे प्रत्येकाचा 7-12 खाते उतारा आणि प्रत्येकाचा गट नकाशा वेगळा मिळत असतो आहे. 30 ते 40 फुटाचे रस्ते आहेत. त्यामुळं सदर रस्त्याच्या दृष्टिकोनातून डेव्हलपिंगच्या दृष्टिकोनातून या प्लॉटकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला आहे. या प्लॉटजवळच शाळा आहेत, पाण्याची टाकी आहे, कॉलेज आहेत, सगळ्या सुविधा असणारं हे कसबे गाव आहे. हायवे सांगली इस्लामपूर हायवे टच 1-2 मिनिटाच्या अंतरावर सदरची ओम पार्क नावानं साईट ओपन केलेली आहे. त्यामुळं यासाठी लोकांनी उत्सुकपणानं भाग घ्यावा आणि सदरच्या प्लॉटचे रेट अतिशय कमी स्वरूपात ठेवलेले आहेत. डांबरीकडेचे प्लॉट 799 रुपये स्क्वेअर फूट आणि त्याच्या आतील प्लॉट 799 स्क्वेअर फूट या रेटनं प्लॉटची माफक दरामध्ये विक्री चालू आहे. सदर प्लॉटमध्ये 1300 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फूट, 2000, 2500, 5500, 20000 लोकांना पाहिजे त्या निरूप क्षेत्रानुसार आर्थिक कुवतीनुसार प्लॉट उपलब्ध करून देण्याची सुविधा या भागामध्ये आपण केलेली आहे. हे करत असताना आणखीन एक कन्सेप्ट लोकांची लक्षात यायला लागली की आपल्या भागातील लोक, सांगली भागातील लोक पुन्हा मुंबई, कोकण, आंबा या भागात फार्म हाऊस रिसॉर्ट बांधण्याकरता जागा घेऊ लागले. इतक्या लांब जाऊन विरंगुळा करण्यापेक्षा आपल्या सांगली परिसरात 5-10 किलोमीटर अंतरावर याच माध्यमातून NA प्लॉट जर दिले लोकांना तर त्या माध्यमातून लोकांना चांगला ऑक्सिजन चांगला मिळेल आणि जवळच्या जवळ लोकांना आपला कुटुंबासमवेत विरंगुळा करता येईल
अशा दृष्टीनं या प्लॉटची रचना केलेली आहे आणि या ठिकाणच्या असणाऱ्या या भागातील आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी एनए प्लॉट आहे, टायटलयुक्त प्रॉपर्टी आहे, कोणत्याही प्रकारचा कसलाही लोन बोजा तारण शर्त नसणारं ही प्लॉट असल्यामुळे सदर प्लॉट घेण्यासाठी उत्सुकतेने त्यांनी पुढे यावं अशी या ठिकाणी आम्ही आवाहन करतो। आणि माझा मोबाईल नंबर आहे 97 67 44 14 00। माझे नाव आहे अरुण पवार, कसबे डिग्रज या गावामधला मी मूळ रहिवासी असल्यामुळे या गावातील भौगोलिक ऐतिहासिक जाण असणारा माहिती असणारा मी कार्यकर्ता आहे। या गावाला एक इतिहास आहे। शिवाजी महाराजांच्या काळात विठ्ठलराव चव्हाणांचा मंत्रिमंडळात असणारे ह्या गावातले विठ्ठलराव चव्हाण सरकार होते। या गावामध्ये साने गुरुजी येऊन गेलेत, महात्मा गांधी येऊन गेलेत। या गावाला एक मोठा ऐतिहासिक इतिहास असून कृषीचा पण मोठा इतिहास आहे। महाराष्ट्र शासनानं महात्मा फुले कृषी विद्यालय या गावामध्ये काढलं आणि या गावामधला शैक्षणिक दर्जा उंचावण्या दृष्टिकोनातून कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। हे या भागातील सदन गाव असल्यामुळे या भागामध्ये पोलीस आउटपोस्ट, मंडल अधिकारी कार्यालय, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी दवाखाने आणि पशुवैद्यकीय दवाखाने सगळ्या 10-12 गावाचं सेंटर हे गाव असल्यामुळं या हायवे टच असणाऱ्या प्लॉटला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे आणि यापुढेही लोकांनी अशाच पद्धतीने सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। खरोखर अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्याला अरुण पवार यांच्याकडून मिळालेली आहे। कसबे डिग्रज या गावाला एक ऐतिहासिक असा पाठबळ आहे आणि त्याचप्रमाणे एक सेकंड होम म्हणजे रिटायरमेंट नंतर एक शांत आयुष्य आपल्याला घालवावं, कारण धकाधकीच्या जीवनात आपल्याला शांतता मिळत नाही आणि शांत आयुष्य घालवावं तर त्याच हेतूने एक निसर्गरम्य अशा वातावरणात म्हणजेच हायवे पासून एक आसपास अर्धा किलोमीटर आत म्हणजे सांगली शहरापासून देखील 10 ते 12 ते जास्तीत जास्त 15 मिनिटाच्या अंतरावर असं वसलेलं हे ओम पार्क आहे। या ठिकाणी कलेक्टर एनए झालेले सगळे प्लॉट्स आहेत, म्हणजे आपल्याला बाकी कुठलंही आपल्या नावावर नाही याची भीती मनात कधीही राहणार नाही आणि रेट पण त्याचे दर पण अगदी माफक काढलेले आहेत। एक गाडी जरी आपण 4 व्हीलर आता घ्यायला गेलो म्हटली चांगल्यातली चांगली तरी त्याची किंमत 8-10 लाखाच्या वरच जाते आणि नंतर आपण जेव्हा विकायला जातो तर ती गाडी 8-10 लाखाला न जाता ती जवळपास निम्म्या किमतीतच आपण विकतो। पण प्लॉटचं असं होणार नाहीये आणि होत नाही। जागा जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा त्याचे रेट हे वाढतच जात आहेत आणि हे एनए गावापासून जवळ आहे, हायवे लागून लगत असल्यामुळे या जागांना मागणी देखील तितकीच आहे। बरेच प्लॉट यातले गेलेले आहेत, काही शिल्लक आहेत, तर याचा आपण खरोखर लाभ घ्यावा हीच आमच्या सांगली प्रहार टीमकडून अपेक्षा आहे। अरुण पवार सरांना इथून पुढे त्यांच्या व्यवसायात असेच यश लाभो, त्यांचे उत्तुंग अशी त्यांनी या व्यवसायात भरारी मारो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। सांगली प्रहारने या ठिकाणी माझी प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल मी सांगली प्रहारचा मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद। मी राजा रमेश माने, राहणार कसबे डिग्रज। गेली 25-30 वर्षे माझा कसबे डिग्रज येथे मेडिकल व्यवसाय असून त्याच्या जोडधंदा म्हणून प्लॉटिंगचा पण व्यवसाय मी डिग्रज, धामणी आसपासच्या भागात केलेले आहे। आमचे मित्र सहकारी म्हणजे अरुण रामचंद्र पवार उर्फ आमदार यांनी आत्ता एक प्लॉटिंगची स्कीम फार चांगली केलेली आहे। एनए प्लॉटिंग ज्या लोकांना खरोखर एनए प्लॉटिंगसाठी लोक धडपडत असतात, आता सगळे गुंठेवारी बऱ्यापैकी चालूच आहे, तर ज्यांना लोन बिन काढायचे आहे, कुणाला लगेच बांधायचे सरकारी वर्ग म्हणा बाकीचे सरकारी कर्मचारी यांच्यासाठी फार चांगली स्कीम आहे आणि एवढ्या कमी रेटमध्ये आमच्या डिग्रजमध्ये पहिली स्कीम आहे। त्यामुळे त्यांचे व्यवहार पण एकदम छान आहेत, सगळे कॉन्टॅक्ट चांगले आहेत। त्यांच्या मंडळी हे मंजुषा पवार या माजी सरपंच आहेत, त्यामुळे त्यांचा या एजन्सी फार चांगला कॉन्टॅक्ट आहे सरकारी एजन्सी, त्यामुळे त्यांचं कुठलंही काम अडत नाही आणि सगळं पूर्ण व्यवहार एकदम चोख आहे। मी काही नाव बी लावायचं असेल तर सगळं ते क्लिअर करून त्यांनी देतात। त्यांच्या बाबतीत कुणाचं काही आतापर्यंत एकही तक्रार आतापर्यंत आलेली नाही, त्यामुळे कुणाला काय लागणार असते तर प्लॉटिंगच्या ह्याच्यात येणे
1.5 गुंठा म्हणा, 2 गुंठा, 2.5 गुंठा म्हणा, 5-20,000 स्क्वेअर फूटपर्यंत त्यांच्याकडे आता उपलब्ध आहे. कमी रेटमध्ये कोणाला काय लागणार असेल तर त्यांनी घेऊन सहकार्य करा.